पुण्यात 32 वर्षांची एक तरुणी आणि 24 वर्षांचा एक तरुण, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण हे नातं पुढे इतक्या भयानक वळणावर जाईल याची कल्पना कुणालाच नव्हती. नातेवाईकांना या नात्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी बैठक झाली आणि पुढे संपर्क ठेवायचा नाही असा निर्णय घेण्यात आला. पण घटना इथे संपली नाही. काही काळासाठी हा वाद संपल्यासारखा वाटत होता, पण या प्रकरणात पुढे जे समोर आलं त्याने अनेकांना धक्का बसला. तक्रारीनुसार बैठकीनंतरही स्वरा नाव बदललेले आणि रोहन नाव बदललेले. स्वरा आणि रोहन यांच्यात संपर्क पूर्णपणे थांबला नाही. रोहनच्या कुटुंबियांचा आरोप आहे की स्वराकडून पुन्हा संपर्क साधण्यात आला आणि त्याला मानसिक त्रास दिला जात होता. दरम्यान सततच्या या परिस्थितीमुळे रोहन मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता असा आरोप कुटुंबियांनी केलाय. अखेर पुण्यातील आपल्या घरात रोहनने आयुष्य संपवलं. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर रोहनच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून त्यानुसार स्वराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून नेमकं काय घडलं, दोघांमध्ये शेवटपर्यंत काय सुरू होतं आणि या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य काय आहे याचा उलगडा तपासातूनच होणार आहे.